नमस्कार मंडळी, कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुमच्यासोबत परत एकदा पुन्हा अशी आपल्या पारंपरिक रेसिपी शेअर करणार आहे। तर कोकणामध्ये ही फेमस असते रेसिपी, म्हणजेच की आपण आता श्रावण महिना चालू झाल्यानंतर सगळे सण चालू होतात। तर त्यासाठी आपण नवनवीन पदार्थ बनवत असतो, म्हणजे गोडधोड काही ना काहीतरी बनवत असतो। तर तीच रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर रेसिपीचं नाव आहे पातोळे। पातोळे ही रेसिपी आपण नागपंचमीला बनवतो, त्यानंतर आपण म्हणजे कधीही बनवून खाऊ शकतो। पहिले तर नागपंचमीला सर्रास बनवायचे, तर नागपंचमीला आपण पातोळे काही बनवले नव्हते। त्यावेळेला आपल्याकडे खीर असते, काही भागामध्ये खीर असते, तांदळाची खीर असते, काही भागामध्ये पातोळे बनवले जातात, काही मोदक बनवले जातात। तर मी पातोळ्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। चला मंडळी, तुम्हाला पण घेऊन जाते आता किचनमध्ये। सर्वात पहिल्यांदा इथे गॅस चालू करून घेतला। गॅसवरती मी आता इथे टोप गरम करायला ठेवते। टोपामध्ये 1.5 तांब्या एवढं पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी। पातोळ्यांसाठी कडक कडक असं पाणी लागणार आहे आपल्याला, तर त्यासाठी मी इथे पाणी गरम करायला ठेवलं। पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, त्यानंतर थोडंसं तूप टाकायचं। तुपाने चांगला एकदम म्हणजे कसं शाईन येते, त्या पिठाला ना शाईन येते, तर त्याच्यामुळे आपण हे थोडंसं तूप टाकलेलं आहे। तर चांगलं अशी उकळी आली पाहिजे, तर इतपत पाणी तुम्ही गरम करून घ्यायचं। आता मी तुम्हाला दाखवणार आहे भागवट कशी करतात। तर मग हे भागवतात कसं पीठ, तर मोदकाचं पण असंच पद्धतीने भागवलं जातं। तर हे बघा, अशा पद्धतीने मी आता इथे 1.5 वाटी, मोठी 1.5 वाटी हे पीठ घेतलेलं आहे, म्हणून मी दीड तांबे एवढं पाणी घेतलं आणि पीठ पण मी 1.5 वाटी, मोठी 1.5 वाटी पीठ घेतलेलं आहे। तर त्याच्यामध्ये आपण हे सगळं आता मिक्स करून घेतलं आणि हे मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम मी थोडीशी स्लो ठेवलेली आहे आणि आपण मोदकासाठी अशाच पद्धतीने बनवतो। तर मी काय करते, कधी कधी इतपत गरम पाणी घेते आणि मग ते भाकरीचं पीठ कसं मळतात ना, तर तसंच मळते। तर तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी आज इथे भागवट करून दाखवते। गॅस बंद करून घेतलेला आहे, तुम्ही बघितलात। आता इथे मी ह्याच्यावरती हे चांगलं मिक्स करून घेतलं, ह्याच्यावरती झाकण ठेवून देते। आता त्याच गॅसवरती मी परत आता इथे सारणाची तयारी करून घेते। तर सारण बनवण्यासाठी इथे सर्वात पहिल्यांदा गॅसवरती कढई ठेवली, त्याच्यानंतर मी थोडंसं तूप टाकून घेतलं त्याच्यामध्ये। तूप ह्याच्यासाठी टाकायचं की ते सारण कुठे चिटकणार नाही, त्याच्यामुळे मी थोडंसं तूप टाकलं आणि हे 1.5 वाटी म्हणजे 1 वाटी पूर्ण नारळाची ओला नारळाचं घेतलेलं आहे। त्यानंतर 200 ग्राम इथे मी गूळ घेतलेला आहे। म्हणजे तुम्हाला कितपत गोड आवडतं, किती माणसांसाठी बनवायचं आहे, तर हे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घ्या। थोडंसं जायफळ पण टाकलेलं आहे, जास्त टाकू नका नाही तर झोपून जाशाल। तर त्याच्यामुळे मी थोडंसं जायफळ पण टाकलेलं आहे इथे, थोडीशी टेस्ट आणि चवीसाठी, म्हणजे असं चांगलं लागतं त्याच्यामुळे। आणि हे इतपत ढवळून घ्यायचं जितपत तुम्ही हे गुळाचं पाणी आटेपर्यंत ह्याला आपण ढवळून घ्यायचं। हे बघा, अशा पद्धतीने मंडळी तुम्ही हे ढवळून घ्या। आणि हे आपण मोदकासाठी पण असंच बनवतो। तर इथे गॅस बंद केला, एका डिशमध्ये मी आता हे काढून घेते। डिशमध्ये काढलं त्यानंतर ना, आता मी इथे जी मी माझ्याकडे वेलची पावडर बनवली होती, मी बनवून ठेवते, तर तीच पावडर मी आता इथे वापरलेली आहे। तर ते एकत्र सगळं करून घेते आणि मग इकडे मी पीठ पण मळून घेतलं। पटकन 10 मिनिटं ठेवून दिलं, पीठ पण मळून घेतलं। थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आणि म्हणजे चांगलं पीठ मळलं जाते। बघा, अशा पद्धतीने पीठ चांगलं मळून घ्या। एक गोळा घ्यायचा असा आणि मस्त असं, म्हणजे आपण वड्याला कसा गोळा घेतो तर तेवढा गोळा घ्यायचा। हे बघा, असा गोळा घ्यायचा। आणि ही मंडळी ना, मला त्या बाईने पूर्ण फसवलं। मला बोलली की हळदीची पानं आहेत, तर ही हळदीची पानं नाही आहे, जी रान हळद बोलतात ना, तर ह्याला वास बिलकुल असं येत नव्हता, थोडाफार वास येत होता। आणि ही पानं आहेत ना, तर ती मी मागच्या वर्षी गणपतीवरून येताना माझ्या सासूबाईने मला दिलेली, तर ती हळदीची पानं आहेत ओरिजिनल आपली। आणि मी इथे आता कट करून घेते, म्हणजे ही मोठी आहेत पानं, तर त्याच्यामुळे मी काय विचार केला की 2 करते ह्याची पातोळ्या पण, म्हणजे 3 पण बनवू शकतो आपण। तर त्या बाईने ना मला फसवलं। तर मी विचार केला की आता ना ह्याला तर आता आपल्याला पातोळ्या तर खायच्या आहेत आणि म्हणजे ह्याला तर वास येणार नाही हळदीचा, तर त्याच्यामुळे मी ना ती सुकी पानं आहेत ना, तर ती वरती लावून घेणार। असो, इथे मी
पहिल्यांदा पानाला थोडंसं तेल लावून घेतलं आणि इथे अशी एक गोळा ठेवून लाटून घ्यायचे बघा. अशा पद्धतीने तुम्ही लाटून घ्या, किंवा तुम्ही मोदकाची पाळी बनवतात ना, मोदकाची पाळी बनवतो तर तशाच पद्धतीने तुम्ही ती पाळी बनवून त्याच्यामध्ये हे सारण घालू शकता. जसं की आपण मोदकासाठी जे सारण वापरतो, त्याच्यानंतर 7 कप्प्याच्या घावण्यांसाठी सारण वापरतो, तर हेच सारण आपण त्या दोन्ही पण पदार्थाला आपण वापरू शकतो. हे बघा असं पॅक करून घ्यायचं. आणि ही नेवरीची नेवरी बनवतात ना, तर ती ही अशीच बनवतात. तर तुम्हाला मी पुढे दाखवतेच रेसिपी. आता हे बघा असं गोळा करून घ्यायचा आणि हे याच्यावरती ठेवून द्यायचं. थोडंसं तेल पानाला ना थोडंसं तेल लावा, कारण की ना ते चिपकत नाही, मग असं पटकन असं चिपकणार नाही. तुमचा तो आपण पीठ ठेवलेलं आहे ना, ते पटकन चिपकणार नाही, त्याच्यासाठी मी थोडंसं तेल लावलं त्याला. हे बघा असं तेल लावायचं आणि लाटून घ्यायचं मस्त असं. हातावर पण तुम्ही बनवू शकतात, हाताने पण पारी बनवून तुम्ही असं घालू शकतात, म्हणजे त्याच्यावरती ठेवू शकतात असो. तर हे इथे असं आतमध्ये घालायचं, पूर्ण असं पॅक करून घ्यायचं. हे बघा मस्त अशी आपली इथे पातोळी रेडी झाली. तर मोठी झाली आहे तर तुम्ही कट पण करू शकता. मोठी असेल तर मी विचार केला की नंतर थोडंसं कट करते याला आणि बघते मग. आणि एका पद्धतीने तुम्हाला दाखवते. हे बघा आता ह्या याच्यावरती मी थोडंसं पानाला तेल लावलं आणि त्यानंतर इथे गोळा करून घेते. बघा गोळा करून घ्यायचा. जास्त म्हणजे कशाला आपल्याला पारी वगैरे बनवण्याचं काही जास्त मेहनत नाही घ्यावी लागणार, तर त्याच्यामुळे गोळा घ्यायचा. डायरेक्ट याच्यावरती ह्याच्या पानावरती ना असं थापून घ्यायचं. आपण वडे कसे थापतो तर तसेच थापून घ्यायचे आणि मग ह्याच्यामध्ये पण सारण घालू शकतं. तर मस्त अशी झटपट अशी आहे रेसिपी. हे बघा असं पॅक करून आता ह्याच्यावरती सारण घातलं. आता हे पॅक करून घ्यायचं. म्हणजे एक प्रकारची आपण नेवरी आहे ना, तर नेवरी ही अशीच बनवली जाते, एवढंच की त्याला मुरड घातली जाते. तर इथे सगळ्या आपल्या पातोळ्या रेडी झालेल्या आहेत, मस्त असे रेडी झालेल्या आहेत. आता बघा इथे मी आता काय करते, केळीचं पान घेतलेलं, मोदकाची चाळण घेतली, केळीचं पान घेतलं, केळीच्या पानावरती त्या सगळ्या अशा पातोळ्या ठेवून दिल्या. एका साईडला मी इथे गरम पाणी करायला ठेवलं होतं. तो टोप काळा पडू नये यासाठी मी थोडंसं लिंबू टाकला अर्धा, आणि ह्याच्यावरती आता हे पूर्ण सगळे पातोळे ठेवून देते आणि त्याच्यावरती मस्त असं आता काय करते, आधी सर्वात पहिल्यांदा ती पानं तर हळदीची नाही आहेत, तर माझ्याकडे सुकलेली पानं होती ना, तर तीच याच्यावरती घालून घेते, कारण की त्याला थोडंसं फ्लेवर यावा, थोडंसं वास यावा आणि गावच्या आठवणी पण ताज्या झाल्या पाहिजे. तर त्याच्यामुळे मला म्हणजे कसं आठवण आली गावची हळदीच्या पानांची, तर त्याच्यामुळे मग ह्या हळदीचे पानं ना, सुकलेली पानं आहेत ना, तर ती त्याच्यावरती टाकते, म्हणजे जेणेकरून त्या पातोळ्यांना हळदीचा वास येईल. आणि थोडासा पाण्याचा हात मारायचा त्याच्यावरती असं, आणि मग ह्याच्यावरती परफेक्ट झाकण काय जाणार, तर माझ्याकडे तवा होता, तर मी म्हणजे ह्याच्यातली हवा बाहेर जाऊ नये यासाठी म्हणून मी काय केलं, माझ्याकडे तवा होता त्या साईजचा, त्या चाळणीवर बसेल इतपत, तर मी तवा ठेवला. गॅसची फ्लेम मी थोडी हाय ठेवलेली आहे. 15 मिनिटं मी आता हे ठेवून देणार आहे तसंच. तर तुम्हाला इकडे मी दाखवते की नेवरी कशी बनवतात. तर नेवरी ही आपण पातोळ्यांसारखीच बनवतात आणि असा गोळा घ्यायचा, मस्त असा गोळा करून घ्यायचा. जेवढं तुम्ही पीठ चांगलं मळाल ना, तितका तुमचा मोदक पण सुंदर होतो आणि पातोळी पण तेवढीच सुंदर होते आणि नेवरी पण तेवढीच सुंदर होते. हे बघा असं हे आता घेतलं, त्याच्यानंतर थोडासा तेलाचा हात मारायचा आणि आपण आता ह्याची पारी बनवून घेणार आहे. जसं की आपण मोदकासाठी बनवतो ना, तर तशीच इथे पारी बनवून घ्यायची आणि त्यानंतर मग ह्याच्यावरती आपण आता सारण घालून घेणार आहे. आणि मला ना ही रेसिपी म्हणजे ही जी आपलं नेवरी आहे ना, तर ती माझ्या म्हाताऱ्या आईकडून, म्हाताऱ्या आई म्हणजे माझ्या बाबांची आई, आम्ही तिला म्हाताऱ्या आई बोलत होतो, तर तिने मला हे शिकवलं, आपली नेवरी शिकवली. तर मला ना मंडळी, मोदकांपेक्षा ना मला नेवरी सुंदर बनवता येते. म्हणजे मला मोदकांना जेवढ्या त्याला कळ्या करता येत नाहीत ना, तर तेवढ्या मला इथे ह्याच्या पाकळ्या म्हणजे हे मुरड घालता येते चांगली. मोदकाला कसं आपण जास्त जितके चांगल्या कळ्या घालू ना, म्हणजे जितक्या चांगल्या पाकळ्या काढू तितके चांगले मोदक दिसतात. तर तसंच या नेवरीचं पण तसंच आहे. जितकी चांगली तुम्ही मुरड घालाल ना, तर तितकीच सुंदर दिसते. तर थोडंसं तेल लावून घ्यायचं चिमटीला आणि हे बघा अशा पद्धतीने अशी मस्त आतमध्ये खेचत जायचं. असे थोडंसं टोक बाहेर काढायचं, परत आतमध्ये खेचायचं, परत टोक बाहेर काढायचं, परत ते आतमध्ये खेचायचं. अशा पद्धतीने असं करून मस्त अशी इथे नेवरी. मला ना खरंच म्हणजे मोदक जेवढे जमत नाहीत ना, तर तेवढे मला सुंदर अशी नेवरी बनवता येते आणि मुरड पण चांगली घालता येते.
तर आणि जर तुम्हाला आवडली असेल नाही नेवरी तर मला कमेंट करून नक्की सांगा मंडळी. तर अशी घालायची, मस्त अशी घालायची, मोरड घालायची. आपली इथे नेवरी रेडी झालेली आहे बघा. सुंदर दिसते ना? कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी दिसते ती. आणि आता मी गणपतीला गावी गेल्यावर पण बनवणार आहे, तर ते पण व्हिडिओ तुम्ही मिस करू नका. आता इथे ना आपण बघूया, आधी चेक करूया. तर इथे ना गॅस बंद करून घेते. झाले 15 मिनटं झालेले आहेत. गॅस बंद करून घेते आणि त्यानंतर मग इथे एका डिशमध्ये काढते आणि मग मंडळींना तुम्हाला दाखवते. गरम गरम असताना सगळं काय करू नका, कारण की भाजण्याची शक्यता असते ना, तर त्याच्यामुळे थोडंसं सावधगिरीने. हे बघा इथे गरम गरम आहे, त्यामुळे मी काय केलं, एका केळीच्या पान आहे, आपण जे माझ्याकडे नैवेद्यासाठी मी पान घेतलं आहे ना, तर ते पान आहे. तर त्याच्यानंतर मी केळीचं पान टाकलं. श्रावण महिना आला ना की केळीचं पानावरतीच आपण जेवण करतो आणि ते खरंच असं म्हणजे एक पॉझिटिव्ह फील होतं, की म्हणजे चांगलं असं म्हणजे सुंदर वाटतं असं जेवायला. मला पण आवडतं केळीच्या पानावरती. तुम्हाला आवडतं का नाही हे पण मला कमेंट करून सांगा. तर ते सगळे पातोळ्या आहेत ते मी ह्या केळीच्या पानावरती काढून घेतलेले आहेत आणि मस्त अशा सुंदर अशा गरमागरम पातोळ्या झालेल्या आहेत रेडी. नक्कीच तुम्हाला ही रेसिपी मंडळी आवडली असणार. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल ना, तर मला एक लाईक करा ह्या व्हिडिओला. कमेंटसुद्धा करायला विसरू नका. कमेंटसुद्धा करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला पण विसरू नका. तुमच्या मी कमेंटची ना अशीच आतुरतेने वाट बघत असते की मंडळी कमेंट करतील. तर नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय.